नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा मित्रांनो, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. अपडेट जो आहे न्यूजपेपरवर आलेला आहे. लोकमत जे न्यूजपेपर आहे, लोकमत न्यूजपेपरवर हे जे आहे वॅकन्सीचा अपडेट सुटलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण कव्हर करणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, सुरुवात अगोदर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा. या ठिकाणी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जे आहे अँड रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे कोल्हापूर इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द क्वालिफाईड डेडिकेटेड अँड एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग नॉन टीचिंग पोझिशन्स ॲट काडमवाडी कॅम्पस. त्यांचा जो कॅम्पस आहे कोल्हापूरचा, त्या ठिकाणी ही नवीन वॅकन्सीचा अपडेट आलेला आहे मित्रांनो. ज्यामध्ये पहा, पहिलं जे आहे पोस्ट, यामध्ये पहिली पोस्ट आहे नर्सिंग सुपरिटेंडंटची. नर्सिंग सुपरिटेंडंट ज्यामध्ये MSc नर्सिंग या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला जे आहेत 10 वर्ष कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 पदे सुटलेले आहेत. नेक्स्ट आहे ऑपरेटिंग ऑफिसरमध्ये 2 पोस्ट आहेत. त्यानंतर मेडिकल कोडरसाठी 2 पोस्ट आहेत. त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल नर्स. या ठिकाणी इन्फेक्शन कंट्रोल नर्स जे हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन कंट्रोल पोर्शन असतो, खूप इम्पॉर्टंट पोर्शन असतो, त्यासाठी या ठिकाणी 2 वॅकन्सी सुटलेल्या आहेत. एक वॅकन्सी सुटलेली आहे ज्यामध्ये 2 ते 4 वर्ष कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर खूप चान्सेस असतात लागण्याचे, कारण हॉस्पिटल प्रेफर करते की मोस्टली जे आहे ते एक्सपिरियन्सवालेच कॅन्डिडेट त्यांना भेटले पाहिजे. म्हणून तुम्ही जर एक्सपिरियन्स केला असेल तुमच्याकडे, तर मग त्या एक्सपिरियन्सचा यूज करा. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काढून ठेवा, ज्यामध्ये तुम्हाला GNM आणि BSc वाले अर्ज भरू शकतात. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी पहा, डिझास्टर इन्चार्ज म्हणून डिझास्टर त्या संदर्भात पण वॅकन्सी सुटलेली आहे, ज्यामध्ये पहा एकूण जे आहे 1 वॅकन्सी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फायनान्स ऑफिसर, त्यामध्ये BCom वाले अर्ज करू शकतात. विजिलन्स ऑफिसरसाठी पण आहे 2 जागा सुटल्या आहेत. त्यानंतर फ्लोर इन्चार्जसाठी पण 6 जागा सुटल्या आहेत. नेक्स्ट आहे स्टाफ नर्स, जी की आपल्या डिपार्टमेंट संदर्भात कॅडर संदर्भात, ज्यामध्ये आहे GNM पोस्ट बेसिक BSc नर्सिंग अर्ज करू शकतात. पण लक्षात घ्या, या ठिकाणी रजिस्टर्ड हा पॉईंट मेन्शन त्यांनी केलेला आहे. रजिस्टर्ड पॉईंट असणं म्हणजे त्यांचं जे आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे आहे त्या अंतर्गत त्यांचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ज्यामध्ये 1 ते 3 वर्षाचा कामाचा अनुभव चालेल, आणि या ठिकाणी 3 जे आहे ते या ठिकाणी वर्षाचं मॅक्झिमम आणि 1 ते 3 अर्ज अनुभव मागितलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8 पोस्ट निघालेले आहेत. नेक्स्ट आहे लॅब टेक्निशियन BSc PGDMLT वाले अर्ज भरू शकतात. 5 पोस्ट आहेत. PRO जे आहे या ठिकाणी पण जागा सुटली, एकूण 10 जागा आहेत. लायब्ररी असिस्टंट म्हणजे त्यांच्या पण जागा येतात, 2 वर्षापर्यंत अनुभव असेल तर अर्ज करू शकतात, ज्यामध्ये 2 जागा या ठिकाणी सुटले आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर आमचा अनुभव वगैरे नाही आहे, तर आम्ही अर्ज करावे का? तर पहा, एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर अर्ज करा, त्याचा खूप सारा फायदा होतो. जर एक्सपिरियन्स नसेल आणि त्या ठिकाणी तुम्ही विचार करत असाल गरजेची आहे ही जॉब, तर तुम्ही तरी पण मग या ठिकाणी ट्राय करा. काय होतं बऱ्याच वेळेस पहा, तुम्हाला एक सांगतो, जर एक्सपिरियन्सवाले जे आहे ते कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्यांना भेटले नसतील, तर त्या ठिकाणी त्यांना नो ऑप्शन असतो. ऑप्शन त्या ठिकाणी त्यांना नसतो. मोस्टली ते काय करतात, मग फ्रेशरला प्रेफर करण्याचा प्रयत्न करतात. काय करतात? प्रेफर करण्याचा त्यांनी ट्राय करतात. मोस्टली एक्सपिरियन्सच घेतात, पण नाही आले तर त्यांच्याकडे ऑप्शन नसतं, त्यामुळं तुम्ही अर्ज करू शकता. लायब्ररी असिस्टंट पण आहे. लॅब असिस्टंटमध्ये DMLT BSc, त्यानंतर स्टोअर कीपर ग्रॅज्युएट 1 पोस्ट आहे. क्लर्कसाठी पण आहे 4 पोस्ट. सिनियर क्लर्कसाठी 2 पोस्ट आहेत. सिक्युरिटी सुपरवायझरमध्ये पण 1 पोस्ट सुटलेली आहे, ज्यामध्ये सिक्युरिटी गार्डसाठी 6 जागा सुटल्या आहेत. लिफ्ट ऑपरेटर आहे 2 जागा, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे 10वी-12वी पास. त्यानंतर सिक्युरिटीसाठी 10वी-12वी पास. त्यानंतर आहे पिऊनसाठी 10वी-12वी पास. फ्रेशर पण अर्ज करू शकतात. 10 पोस्ट या ठिकाणी पिऊनसाठी सुटल्या आहेत. आता त्यानंतर महत्त्वाची पुढची प्रोसेस पाहू आपण यामध्ये. या ठिकाणी पुढे काय विचारलं आहे, तर पुढची माहिती या ठिकाणी नोट, सॅलरी विल बी गिव्हन ॲज पर द क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. या ठिकाणी सॅलरी जे आहे मेन्शन केलेलं नाही आहे. सॅलरी जे आहे मेन्शन केलेलं नाही आहे. तुमच्या जे कामाच्या एक्सपिरियन्सनुसारहून सॅलरी तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी हाऊ टू अप्लाय. तुम्हाला अर्ज करायचा आहे कसा? सगळ्यात अगोदर HR जे आहे यांचं जे ईमेल आहे, या ठिकाणी हाऊ टू अप्लाय तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रिझ्यूम म्हणजे तुमची सर्व जी माहिती आहे, तुमचं जे रिझ्यूम असेल, रिझ्यूम म्हणजे सर्व माहिती आपली जे आहे आपण काढून ठेवतो. काढलं नसेल तर काही नसते यामध्ये, जे आहे आपली संपूर्ण 10वीपासून जे आहे जी माहिती असते ती माहिती सर्व आपण एका पेजवर जे एनलिस्ट करून घ्यायचं असते. सर्व माहिती 10वीपासून डिग्री डिप्लोमापर्यंत सर्व ते तयार करून घ्यायचं असते. ज्यामध्ये HR
MH जे आहे @DYPG जे या ठिकाणी आहे DYP ग्रुप जे या ठिकाणी .edu.in ज्यांची ही जी आहे त्यांची त्या ठिकाणी तुम्हाला हे रिझ्यूम पाठवायचं आहे. लक्षात असू द्या, हाऊ टू अप्लायमध्ये तुमचा जो हा या ठिकाणी हे रिझ्यूम जे आहे सेंड करायचं आहे. ठीक आहे, लक्षात असू दे, यानुसारच तुम्हाला जे आहे अर्ज करायचं आहे. स्पेसिफिक दुसरं काही या ठिकाणी ऑप्शन नाही. ॲड्रेस दिलेला आहे डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल कदमवाडी जे आहे त्यामध्ये कोल्हापूर ई वॉर्ड जे आहे कदमवाडी कोल्हापूर 41,603. ठीक आहे, या ठिकाणी जे आहे या पूर्ण नंबर दिलेला आहे 41,603 असा हा नंबर आहे, ज्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही ट्राय करू शकता. लास्ट डेट जे आहे 14/4 या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. त्या दिवशीपासून तुम्हाला 8 दिवसापर्यंत अर्ज करायचा आहे. म्हणजे आता सध्या तुम्ही अर्ज करू शकतात, आणखीन तुमची डेट जी आहे संपलेली नाही मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, असेच अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सॅलरी नाही आहे, त्यानंतर मग कसं फॉर्म भरायचं, तर हा सर्व आपण यामध्ये कवर केलेला आहे. काहीच नाही आहे, सोपी पद्धत आहे. सर्व डॉक्युमेंट तुमच्या या जे आहे ईमेलवर सेंड करायचे. तुमच्या या याच्यावर सर्व डॉक्युमेंट सेंड केल्यानंतर जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी मग कॉल तर येऊ शकतो किंवा मग तुम्हाला ईमेल येऊ शकतो की तुम्ही लागलात का नाहीत म्हणून. ठीक आहे, एवढी सोपी प्रोसेस आहे, काहीच त्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे, झंझट नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.